नमस्कार मित्रांनो, कोरोना व्हायरस नंतर आता चीनमध्ये एक नवीन व्हायरस आलेला आहे, तो म्हणजे HMPV। बघा, हा जो व्हायरस आहे तो आता नॅशनल हेल्थ ऑर्गनायझेशननं सुद्धा सांगितलं आहे की याच्याबद्दल सुद्धा आपल्याला तेवढीच काळजी घ्यावी लागणार आहे, कारण हा सुद्धा कोरोनासारखाच विषारी आहे। कारण बघा, तुम्ही ही कोरोनाची जी काही आता जी सध्या HMPV साठी जी चीनमध्ये जी गर्दी आहे तुम्ही बघू शकता, तिथं आता लॉकडाऊन सुद्धा जाहीर केलेला आहे। तुम्ही ही त्यांच्या दवाखान्यातील स्थिती बघू शकता, खूप बिकट परिस्थिती आता सुद्धा चीनमध्ये चालू आहे। तर या व्हायरसचं नाव आहे HMPV ह्यूमन मेटाप्न्युमिया व्हायरस। लक्षात घ्या, हा जो व्हायरस आहे हा खूप खतरनाक आहे, हा कोरोनासारखाच व्हायरस आहे। याच्यानंतर सुद्धा आता तुम्ही बघू शकताय, चायनामध्ये स्टेट ऑफ इमर्जन्सी डिक्लेअर केलेली आहे। तिथं आणीबाणीची जी काही घोषणा आहे ती केलेली आहे, कारण आता जर ह्याला नाही रोखलं गेलं तर हे कोरोनासारखंच पुढे थैमान घालणार आहे आणि जगाची डोकेदुखी परत एकदा वाढणार आहे चीनमुळे। हे चीनमधल्या दवाखान्यातील आता तुम्ही लाईव्ह दृश्य बघू शकता, खूप मोठी हे संकट आता सध्या सगळ्यांमध्ये आलेलं आहे। परत एकदा जगभरात लॉकडाऊन लागणार की काय, याची नेमकी लक्षणं काय आहेत, हे कोणाकोणाला होऊ शकतं। सगळ्यात महत्त्वाचं ते असं सांगण्यात आलं आहे की हे जे लहान मुलं आणि जे वृद्ध आहेत यांना जास्त काउंट करणार आहे, परंतु परत एकदा मोठं लॉकडाऊन लागण्याची शक्यता या व्हायरसमुळे असणार आहे। तर हा जो व्हायरस आहे तो आता चीनच्या वुहान शहरातून आलेला आहे आणि हा लवकरच भारताच्या सीमेवरती सुद्धा येणार आहे, कारण असं सांगितलं जातं की 30 ते 35 दिवसामध्ये हा व्हायरस परत एकदा भारतामध्ये एंटर करणार आहे आणि कोरोनासारखीच याची सुद्धा एक परत लाट ही भारतामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे। आता बघा, याची लक्षणं काय असणार, आपण लक्षण बघूया। सगळ्यात महत्त्वाचं पहिलं म्हणजे सर्दी, ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास, दम लागणं, अशा घशात खवखव, अशी म्हणजे कोरोनासारखीच सेम याची लक्षणं असणार आहेत। या व्यक्तीच्या खोकण्यातून, शिंकण्यातून आणि स्पर्शातून सुद्धा हा व्हायरस पसरू शकतो आणि त्या जर माणसाच्या कोणी संपर्कात आलं तर त्या व्यक्तीला सुद्धा तो व्हायरस होऊ शकतो आणि ते इन्फेक्शन होऊ शकतं। 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना आणि 65 वर्षावरील लोकांना हा व्हायरसचा सगळ्यात जास्त धोका मानला जातो आहे। परंतु हा व्हायरस जो आहे तो प्रसार या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तीकडून जास्त होतो। जसं कोरोनाकडून ज्याला कोरोना आहे त्याला कोरोना लगेच वाढत होता, तसंच हा HMPV सुद्धा कोरोनाचाच प्रकार असल्यामुळं हा पण तशीच लक्षणं आहेत आणि तसाच पसरतो आहे। परंतु आता याच्यावरती आपल्याला काही काळजी घ्यायची आहे। बघा, सतत तुम्हाला मास्क वापरायचा आहे, जिथे जाईल तिथं मास्क वापरायचा आहे, संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून तुम्हाला दूर राहायचं आहे आणि सॅनिटायझरचा वापर करायचा आहे। गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला जायचं नाहीये, शक्य होईल तेवढंच गर्दीच्या ठिकाणी जा, बिना कामाचं जाऊ नका आणि जेवढा प्रवास होईल तेवढा प्रवास टाळा, कारण गर्दीच्या ठिकाणी प्रवासात हा संसर्ग जास्त प्रमाणात वाढतो असं इथं निदर्शनास आलंय। येत्या 30 ते 35 दिवसात हा जो व्हायरस आहे तो भारताच्या सीमे पार करून मोठ्या मोठ्या शहरात जसं की मुंबई, बेंगलोर, दिल्ली अशा शहरांमध्ये एंटर करेल, असा मोठ्या तज्ञांचा इथं एक मानलं जात आहे। तर हा जो व्हायरस आहे तो याच्यावरती सुद्धा अजून औषध आलेलं नाही, तर हा पण तेवढाच खतरनाक आहे। तर सतर्क राहा, आपल्या जे काही लहान मुलं आहेत, वृद्ध आहेत, त्यांची नक्की काळजी घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराज।